एका असाध्य रोग्यावर स्वामी समर्थांनी कशी कृपा केली. श्री स्वामी समर्थ बकर मधील लीला क्रमांक 3 ठाकूरदास बुवांची कथा. एका महान कीर्तनकारावर अशी वेळ आली की त्यांना स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवण्याची लाज वाटू लागली. 20 वर्ष त्यांनी अनेक उपाय केले, अनेक ठिकाणी फिरले, खूप औषधे घेतली, पण रोग बरा व्हायचं नाव घेईना. आता मात्र त्यांनी असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. स्वामी समर्थांनी त्यांना असा काय अनुभव दिला की त्यांच्या मनातील प्रत्येक शंका कायमची नाहीशी झाली. मग असं नेमकं काय घडलं बरं? स्वामी समर्थांनी ठाकूरदास बुवांवर कशी कृपा केली? जाणून घेऊया ही अद्भुत सत्यकथा. मुंबईमध्ये ठाकूरदास नावाचे एक प्रसिद्ध दत्तभक्त राहत होते. लहानपणापासूनच त्यांना दत्तभक्तीची फार आवड होती. नरसोबाची वाडी, गाणगापूर आणि विविध दत्तक्षेत्रांमध्ये जाऊन सेवा करण्याची त्यांना फार हौस होती. बुवा विद्वान होते. त्यांची कीर्तने ऐकण्यासाठी लोक दूर दूरून येत असत. त्यांच्या वाणीमध्ये भक्ती होती, भाव होता आणि दत्तप्रेम ओसंडून वाहत असे. परंतु काळाने अचानक वेगळेच वळण घेतले. काही वर्षांनी त्यांच्या अंगावर एक भयंकर त्वचारोग उद्भवला. हळूहळू त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही दिसू लागला. चेहरा खूप विद्रूप होऊ लागला. लोकांच्या नजरा त्यांना टोचू लागल्या. एकेकाळी लोकांसमोर उभे राहून कीर्तन करणाऱ्या त्या भक्ताला आता स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवणे कठीण वाटू लागले. मन खचले, आशा संपत चालली. पण पुढे जे घडले ते कोणाच्याही कल्पनेपलीकडचे होते. 20 वर्ष त्यांनी अनेक उपचार केले, जे सांगितले ते केले, अनेक औषधे घेतली, परंतु रोग काही कमी झाला नाही. शेवटी निराश होऊन त्यांनी मनाशी ठरवले, आता यापुढे कोणालाही तोंड दाखवायचे नाही. त्यांच्या मनात विचार आला, काशीला जाऊन उर्वरित आयुष्य घालवावे, तिथेच राहावे, तिथेच शेवटचे दिवस काढावेत. हा निर्णय घेऊन ते गाणगापूरला आले. त्यांच्या मनात एक इच्छा होती, गाणगापूरच्या पादुकांवर उत्कृष्ट अशी कस्तुरी अर्पण करावी. म्हणून त्यांनी सोबत उत्तम कस्तुरी आणली होती. गाणगापूरचे दर्शन झाले, पूजा झाली, कीर्तन झाले, पण नियतीने काही वेगळेच ठरवले होते. कस्तुरी अर्पण करण्याचा विचार त्यांच्या मनातून निसटून गेला. ते कस्तुरी अर्पण करण्यास विसरून गेले. मात्र स्वामींचा खरा चमत्कार अजून बाकी होता. त्या रात्री त्यांना एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना संदेश मिळाला, अक्कलकोटास जा, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्या, तुम्ही रोगमुक्त व्हाल. सकाळी त्यांना जाग आली. त्यांना स्वप्न स्पष्ट आठवत होते. त्यांच्या अंतःकरणात आशेचा एक किरण पुन्हा जागा झाला आणि ते लगेच अक्कलकोटच्या दिशेने निघाले. प्रवास सुरू झाला. मनात उत्सुकता होती, आशा होती, पण थोडी भीतीही होती. खरोखरच माझा रोग बरा होईल का? स्वामी माझ्यावर कृपा करतील का? या प्रश्नांसह ते अक्कलकोटमध्ये पोहोचले. तेथे चौकशी करता त्यांना कळाले, स्वामी महाराज एका स्त्रीच्या घरी आहेत. बुवा तात्काळ तिथे गेले. मन भरून आले होते, डोळ्यात अश्रू होते. शेवटी त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतलेच आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि अचानक म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. क्षणभर बुवा थक्क झाले. त्यांच्या अंगावर शहारा आला, कारण गाणगापूरला आणलेली आणि अर्पण करायची राहून गेलेली कस्तुरी त्यांना आता आठवली. ही गोष्ट तर कुणालाच माहीत नव्हती, मग स्वामींना कशी कळली? त्या क्षणी त्यांना खात्री पटली, हे साधेसुधे संत नाहीत, हे सर्वज्ञ आहेत, अंतरसाक्षी आहेत. बुवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनातील शेवटची शंकाही आता दूर झाली होती. ते ताबडतोब कस्तुरी घेऊन आले आणि त्यांनी ती कस्तुरी स्वामींच्या हाती दिली. स्वामी महाराजांनी ती घेतली, पण स्वतःसाठी न ठेवता आजूबाजूला जमलेल्या लहान मुलांमध्ये ती वाटून टाकली. हा प्रसंग पाहून तर बुवा स्तब्धच झाले.
त्यांच्या मनात स्वामींबद्दल अपार प्रेम निर्माण झाले. पण अजून एक मोठी कृपा बाकी होती. बुवा काही दिवस अक्कलकोटमध्येच राहिले. स्वामींची सेवा करू लागले. दररोज स्वामींचे दर्शन घेऊ लागले. एक दिवस ते स्वामींच्या दर्शनाला आले. तेव्हा जवळच धुनी पेटलेली होती. अचानक स्वामींनी धुनीतील एक जळके लाकूड उचलले आणि ते बुवांच्या अंगावर फेकले. आजूबाजूचे सेवेकरी लगेच म्हणाले, आता तुमचे कार्य झाले. बुवांना काहीच समजेना, पण त्यांनी ते लाकूड जपून ठेवले. त्या लाकडाचा चुरा केला. त्यामध्ये गाणगापूरचे भस्म मिसळले आणि आपल्या जखमांवर ते रोज लावू लागले. दिवस गेले, आठवडे गेले आणि आश्चर्यकारकरित्या त्यांचा रोग कमी होऊ लागला. ज्या रोगाने 20 वर्ष त्यांना त्रास दिला होता, तो आता हळूहळू नाहीसा होऊ लागला. स्वामींच्या कृपेने त्यांना नवजीवन मिळाले, नवीन आशा मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंवरील अढळ विश्वास मिळाला. या कथेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो. श्रद्धा असेल तर मार्ग मिळतो. गुरूंवर विश्वास असेल तर संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे केवळ बाह्य दुःखच दूर करत नाहीत, तर त्यांच्या मनातील भीती, शंका आणि निराशाही दूर करतात. ठाकूरदासबुवांचा रोग बरा झाला, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांना स्वामींच्या सर्वज्ञ स्वरूपाचा अनुभव आला आणि तो अनुभव त्यांच्या आयुष्याची खरी संपत्ती बनला. मित्रांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याला संकट कितीही मोठे असले तरी मार्ग हा नक्कीच मिळतो. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हालाही ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.